हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, ते गुरु शिष्याची गोठी, याचा भाग पहिला. ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी, कवणे काळी. स्वामींना मी आणि काही साधकांनी विचारलेले प्रश्न आणि स्वामींनी दिलेली उत्तरं असा हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. स्वामी करतील ते बरोबर याविषयी माझ्या मनात कधीच शंका संशय नसे. तथापि प्रत्येक कृतीमागे त्यांचा हेतू काय आहे हे समजून घेण्याचा माझा प्रयत्न असे. केवळ सद्गुरू आज्ञापालन एवढीच माझी दृष्टी नव्हती, तर प्रथम आज्ञापालन केल्यानंतर त्या कृतीपाठीमागील स्वामींचे विचार समजून घ्यावे असं मला वाटे. त्याचं कारण, असा प्रसंग स्वामी कसे हाताळतात ते कळलं पाहिजे. इथे विशेषतः बुद्धीचा उपयोग करावा लागे. मी स्वामींना म्हणत असे, भावाला प्राधान्य असलेल्या परमार्थाच्या मार्गावरून एखाद्या बुद्धिनिष्ठाला चालवताना सद्गुरूंना खूप कष्ट पडतात हे मान्य आहे. दोघांनाही कष्ट पडतात, कारण बुद्धिनिष्ठ मनुष्य बुद्धीला प्रत्येक गोष्ट पटल्याखेरीज ती मान्य करत नाही. पण जर असा एखादा मनुष्य तयार झाला तर मात्र तो शेकडो हजारो सुशिक्षित सुसंस्कृत मंडळींना तर्कशुद्ध पद्धतीनं स्वानुभवावर आधारित विचार पटवून देऊ शकतो. आपल्या सद्गुरूंचं महात्म्य संतत्व कशात आहे हे प्रभावीपणे सांगू शकतो. गुरुशिष्य संवादातील अनेक प्रश्नोत्तरांचं संकलन या प्रकरणात आहे. साधना करताना मन आपल्या ताब्यात नसतं. मनापुढे काही करताच येत नाही. यावर स्वामीजी म्हणतात, मनाच्या डोक्यावर पाय द्यायचा. गोपाळकृष्णांचं ते चित्र आहे ना, ते कालियावर पाय देऊन उभे आहेत आणि मुरली वाजवत आहेत. तसं मनरूपी कालियावर पाय द्यायचा. मन कधीही चांगला विचार करणार नाही. मनात वाईट विचार हमखास येतील. ते मन ध्यानानं नामस्मरणानं बाजूला काढलं तर मन त्रास देणार नाही. त्याचा अभ्यास करायचा. मन वाटेल तो विचार करू दे, मनात हवी ती कल्पना येऊ दे, आपण त्याचा विचार करायचा नाही. मनात चांगला विचार आला तर आपण त्या मनाला जवळचा मित्र समजावं. वाईट विचार मनात आले तर मी तुझं ऐकणार नाही असं मनाला बजावावं. मन म्हणजे आपण नव्हे. मनात काही का विचार येईना, आपल्याला त्याचं काय करायचं आहे? शेजारी काही झालं तर त्याची झळ आपल्याला फारशी नसते. तसं मन शेजारी करावं, ते घरात आणून ठेवू नये. संतांनी काय केलं? संतांच्या मनातही काही गोष्टी येतात, पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. तुम्ही मंडळी मनात असं का आलं याचं चिंतन करता, त्यामुळे ते मन आणखीच बलवान होतं. मन हा एक ओपन कॅमेरा आहे. असंख्य चित्र त्याच्यावर उमटणार. आतापर्यंत हजारो चित्र या मनावर उमटली, यापुढेही उमटत राहतील. आपण कशाला त्याचा विचार करायचा? आपल्याला जे करायचं आहे तेच आपण करायचं. समजा मनात आहे ध्यानाला बसू नये, आपण मनाचं ऐकायचं नाही, ध्यानाला बसायचं. आपल्याला आत्मदर्शनाच्या ध्येयाला अनुकूल असेल त्याचा विचार करायची सवय जर मनाला लावली गेली तर मन ताब्यात येतं. आपण मनाचे दास व्हायचं नाही, मनाला आपला दास करायचं. आपण मनाचे दास झालो तर ते मालक बनून आपल्या डोक्यावर बसतं. तेव्हा मनाचा फार विचार नको. एखादी गोष्ट मनात आल्यानंतर तशी प्रत्यक्ष कृती करायला शरीर पाहिजे. शरीर चालवणं मनाच्या हातात नाही. शरीर मन बुद्धीवर आपला ताबा पाहिजे. आपल्याला जे करायचं आहे ते या मंडळींनी ऐकलं नाही तर त्यांना सोडून द्यायचं. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः
मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. 4थ्या अध्यायातला हा 42वा श्लोक. इंद्रिय बळकट आहेतच, पण मन त्याच्यापेक्षा बळकट आणि मनापेक्षा बुद्धी बळकट आहे. या सर्वांच्या पलीकडे तो आहे. 6 म्हणजे तो परमात्मा मी आहे. देह मन बुद्धी मी नाही असा बोध कायमचा ठेवावा, म्हणजे मनाचा व्याप संपला. एखाद्यानं आपली निंदा अथवा स्तुती केली तर साधकानं त्याच्याकडे दुर्लक्ष करावं का अंतर्मुख होऊन विचार करावा? या प्रश्नावर स्वामीजींचं उत्तर असं. स्वामी म्हणतायत, निंदा करणारी व्यक्ती कोण आहे हे साधकानं प्रथम पाहावं. चांगल्या व्यक्तीकडून आपण सुधारावं या हेतूनं दोषदर्शन होत असेल तर साधकानं अंतर्मुख होऊन आपली कर्म बरोबर चालली आहेत की नाही हे तपासावं. चुकत असतील तर सुधारणा करावी. आपलं ठीक चाललंय असा विश्वास वाटत असेल तर निंदेकडे दुर्लक्ष करावं. काही मंडळींना सारखे सर्वांचे दोषच पाहायची सवय असते. त्यांनी केलेल्या निंदेकडे दुर्लक्ष करावं. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलंय. साधकाला आपले अवगुण घालवायचे असल्यानं त्याला निंदकाचा उपयोग चांगला होतो. केवळ स्तुतीपाठक जवळ असतील तर उगीचच आपण मोठे झालो असं वाटून आपले अवगुण कमी होण्याऐवजी वाढण्याचा, अहंकार येण्याचा संभव असतो. आपली स्तुती झाली तर साधकानं प्रथम नम्र व्हावं, अंतर्मुख व्हावं. आपण खरोखरच त्या स्तुतीला पात्र आहोत का याचा विचार करावा. काही मंडळी स्वार्थ साधण्यासाठी वरवर स्तुती करत असतात. त्यांच्यापासून सावध राहावं. सज्जन मंडळी स्तुती करत असतील तर आपलं ठीक चाललंय असं धरून यच्च यावत कर्म जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करावा. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.